फोटो आवडतच नाही. फोटो चालला इकडे पण फोटोचं सेशन चाललं. पुढे धरायचंय फक्त. बाकीच्यांनी आणले, बाकीच्यांनी नाही आणल्या, त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय रेनकोट घेण्यासाठी. त्याच्यानंतर हे आहेत आपले प्रिय सर्विसचे मम्मी. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा ब्लॉग थंबनेल तर तुम्ही पाहिलेलंच आहे. ट्रिप चाललेली आहे मस्तपैकी. मागच्या वर्षीचा जसं मी ट्रिपचा ब्लॉग बनवलेला होता तसाच आजचा होणार आहे. मस्त असं धमाल. आणि मागच्या वर्षी जवळजवळ म्हणजे आता वर्षभरानंतरच ट्रिप निघते, त्यानंतर काही ट्रिप वगैरे निघालीच नाही. खूप प्लॅन वगैरे झाला पण कुणाचं काय याच्यामध्ये ट्रिप कॅन्सलच होत होती. पण फायनली ठरवलेली आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत ट्रिपला वणीगड आणि सापुताऱ्यासाठी. तर रेडी वगैरे झाले सगळं आणि मस्तपैकी जीन्स वगैरे घातलेली आहे. थीम तसं मी सगळं टाकलेलं होतं ग्रुपवर वगैरे, कोणी काय कसं ज्याला जे वाटेल ते घाला, पण जीन्स पण घालू शकता वगैरे. कसं एक मैत्रिणींमध्ये एन्जॉय वेगळाच असतो, त्याच्यामुळे मग मस्तपैकी रिलॅक्स करायचं आहे आजच्या दिवसाला. आणि मिनी ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल. थोडीशी प्रिपरेशन केली होती, जसं की लहान मुलं असलं म्हणजे त्याचे कपडे किंवा थोडासा खाऊ त्याचा, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आहेत थोड्या. त्याच्यामुळे त्याची प्रिपरेशन केली होती रात्री, म्हणून आता मला काही एवढं हे नव्हतं. ठीक आहे, चला आता मस्तपैकी रेडी वगैरे झाली आहे. आणि मस्त असा माझ्याकडे एक छोटासा माईक आहे, तुम्हाला तो पुढे दिसेलच, तो सुद्धा घेतलेला आहे. मस्तपैकी धम्माल करणार आहोत आजच्या ट्रिपमध्ये. आरूला सुद्धा मी रेडी करून दिलं आहे आणि ऑलमोस्ट किती 4:30चा टायमिंग ठेवलेला होता सगळ्यांना गोळा होण्यासाठी. मी बी आता झालेला आहे टायमिंग तेवढाच. आणि चला आरूला पण रेडी करून दिले, मी सुद्धा रेडी झाले आणि जाऊया आपण बाहेर, कारण सगळे आलेले असतील ऑलमोस्ट. कोते आलेले आहेत चौकातच बसणार आहे ना. ठीक. काय म्हणतात रे बाबा? काय म्हणतायत बाबा? आपण मागून जाऊ. लय बोलायला लागले आज. समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. कालमूर्ती मोरया. कॉपीराईट येण्याच्या इश्यूने ना मी जास्त करून काही म्हणजे जास्त व्हिडिओज म्हणजे जे काही आमचे डान्सचे होते ते घेतले नाही, कारण सॉन्गने थोडंसं कॉपीराईट येण्याचा इश्यू असतो त्याच्यामुळे. पण इतकं धमाल केली आम्ही आजच्या ट्रिपमध्ये की खूप जास्त. आमची पहिलीसुद्धा खूप सक्सेसफुल ट्रिप झाली होती आणि ही सुद्धा खूप मस्त अशी सक्सेसफुल ट्रिप झालेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेलच. त्याच्यानंतर जो काही मी तुम्हाला म्हटले होते की मी साऊंड घेतलेला आहे छोटासा, पण तो लावायची गरजच पडली नाही, कारण गाडीमध्ये ऑलरेडी साऊंड होते. आम्हाला माहिती नव्हतं ते, त्याच्यामुळे होते आणि खूप जास्त म्हणजे त्यांचा आवाज होता, त्याच्यामुळे आमचा छोटा साऊंड आम्ही काही काढला नाही. म्हटलं जर आपण बाहेर कुठे धबधब्याच्या ठिकाणी वगैरे गेलो तर तिथे आपण यूज करूयात. तर चला दिंडोरीत पोहोचलो. वाटलं सुद्धा नाही की दिंडोरीत पोहोचलो असं, म्हणजे एवढं गाण्यांमध्ये धमाल मस्ती चालली होती आमच्या सगळ्यांची. आता आलोय दिंडोरीला, दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढच्या गोष्टी पण शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला चला. बाकीचे गँग कुठे मागे राहिले? निघाले का सगळे? माझा मोबाईल घेतला होता नाही बरं का, तिथंच आहे का?
चला दिंडोरी लागलेला आहे. आता मी तुम्हाला अगोदर स्पॉट सांगितले होते 2, पण मग आम्हाला जाताना जे काही स्पॉट लागतील ते करायचे होते. त्याच्यामुळे वणी दिंडोरी जे आहे लागलं होतं. त्याच्यामुळे पहिले जे आहे आम्ही दिंडोरीला गेलो. इथे स्वामी समर्थांचं मस्त असं केंद्र आहे. तिथे व्हिडिओ वगैरे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी ते काही बाकीचं शूट घेतलं नाही. बायकांचे काही फोटो आवडतच नाही. फोटो चाललाय इकडे पण फोटोचं सेशन चाललंय सगळं. या 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 आरूच्या आजी. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन कुठलं आहे? सापुतारा का? वणी संध्याकाळी करायचं ना आपल्या तिकडनं आल्यावर. आता डायरेक्टली जायचं ते सापुतारा. चला 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 इकडनं चला इकडनं चला. काही घ्यायचंय का? हळूहळू सगळं घेतलंय. पोहे घेतले, इडली घेतले. हा खा चल घे. थांब मी थांब ना गाडी इकडं येऊ. घे खा. कुणाला? तर चला डायरेक्ट जायचं होतं, पण मग आता कसं हॉटेल वगैरे भेटला आम्हाला, त्याच्यामुळे ना आम्ही इथेच नाश्ता करून घेतोय. सगळेजण बसले. आता जो देते ते नंबरप्रमाणे घेतोय सगळं. आणि आता मी घेतलं इथे इडली सांबार आहे सगळं. आरूसाठी पोहे घेतलंय, कारण म्हटलंय तिखट वगैरे असेल तो खाणार नाही म्हणून त्याच्यासाठी मी पोहे घेतलंय. मस्त चाललंय सगळ्यांचं. चला आता पहिले नाश्ता करून घ्यावं. घ्या लावून बसा. ओ सगळे आले का? आजूबाजूचे बघा आपल्या आपल्या सीटावरचे. तिथं कोण आहे? तिथं कोण बसलंय त्या सीटावर? तिथं कोण दिसत नाही मला. आले का सगळे? हा ठीक. चला मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा जे आहे आम्ही जिरवायला सुरुवात केली. मस्तपैकी डान्स वगैरे झाला. आणि त्याच्यानंतर ना गाण्यांच्या भेंड्या खेळायला सुरू झाल्या, ज्याच्याशिवाय ट्रिप वगैरे पूर्णपणे अधुरी राहते, होत नाही पूर्ण. त्याच्यामुळे मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या आम्ही खेळल्या. आता आपल्या हो आला हो. बापरे. हा चल. अरे बाबा रुक ओ माय डार्लिंग. अरे बाबा रुक. आपण काय तड़के तेरे लिए तुमच्यावर काय आलं मग आता? काय आलं आपल्यावर? व का? व नाही व हा वाह वाह कोणतं आहे? ओके. काय आला? ल आला. ल आला. दूधवाला भैया. काय झालं माहिती? हो काय सांग ना आम्हाला पण.
त्याच्यानंतर आहे ना आम्ही एक रील बनवायला घेतली. तशा तर भरपूर बनवलेल्या आहेत, तुम्ही पाहिल्याच असतील. तर ही ना एक रोडावरची रील होती आणि खरंच सांगू ना आमचे ड्रायव्हर काका एवढे चांगले होते ना, खूप सपोर्टिव्ह होते. मी त्यांना जस्ट सांगितलं की आपल्याला ही रील करायची आहे आणि ते म्हटले ठीक आहे चालेल. लगेचच गाडी थांबवली आणि थोडं ना पाऊस वगैरे चालू होता, जसं की तुम्ही बघताय ओलं वगैरे आहेच. पाऊस वगैरे चालू होता तरी पण त्यांनी म्हणजे खूप सपोर्टिव्ह होते. आतमध्ये पण त्यांनी म्हणजे असं काही जास्त हे नाही केलं की तुम्ही एवढाच आवाज ठेवा तेवढाच. आता इतर ठिकाणी मी पाहिलेलं आहे थोडं हे करतातच आणि आपल्याला पण थोडं हे वाटतं. पण मग काय ना इथे त्यांनी म्हणजे आमचं पण लिमिटमध्येच होतं, असं काही नव्हतं की जास्त. पण मग खरं सांगू ना खूप फ्रँकली होते ड्रायव्हर काका आमचे फार. त्याच्यामुळे ना आम्ही खरंच आज खूप मनसोक्त एन्जॉय केलेला आहे गाडीमध्ये सुद्धा आणि आता तुम्ही पुढे बघालच पुढे सुद्धा आम्ही फार एन्जॉय केलेला आहे. नजारा आहे बघा, वाव. सीएनजीचे दुःख आम्ही समजू शकते, कारण आमच्याकडे पण सीएनजी गाडी आहे. अशाच मोठमोठ्या लाईनीत थांबावं लागतं. परवालाच मी टाकून आणलं सीएनजी आमच्या गाडीत. आपल्या इथलं काही नाही एवढं, पण मग तिथं कंटिन्यू राहतं. आता तो ऑनलाईनचा पंप झाल्यापासून आहे ना जरा म्हणजे कमतरता नाही एवढी सीएनजीची. दुःख वगैरे पाहिलं किती कंटिन्यू गाड्या आहेत. चाललंय यांचं एवढं पावसात. आता आम्ही निघालोय. हो, इकडे कुठे चाललोय आपण? बरं चला, आता आम्ही निघालोय इकडे चाललोय रेनकोट घेण्यासाठी, कारण पाऊस वगैरे खूप आहे. सगळ्यांनी छत्री बाकीच्यांनी आणले, बाकीच्यांनी नाही आणल्या. त्याच्यामुळे आता आम्ही निघालोय रेनकोट घेण्यासाठी. व्हाईट वाले घेतले सगळे, फायनली सगळे घेतलेले आहेत आम्ही. ते काय ते रेनकोट काय बाई, मोबाईल सगळं होतोय त्याच्यामुळे काही दिसत नाही. कुठे ते आपले 3 घेतले. हा, आम्ही अर्ध पाण्याने भिजले आता. हा, खूप पाऊस आहे इकडे खूप. आमच्याकडे थोडं पावसाने 2-3 दिवस झालं विश्रांती घेतली होती, पण इकडे कंटिन्यू जसं आम्ही बॉर्डर क्रॉस केली तसं कंटिन्यू पाऊस चालू झाला. आणि तेवढ्यातच आम्ही निघालोय बाहेर येण्यासाठी. मस्तपैकी मी तर जादू वगैरे रेडी होऊन झाली. चला झालं का? चला पटकन. चला, हे आहेत आपले, ओळखता तुम्ही? काय आम्ही ऍक्च्युली त्यांना निलूची मम्मी म्हणतो, म्हणून थोडं हे झालं कन्फ्युजन. सगळ्यांची एक हा, त्याच्यानंतर हे आहेत आपले प्रिय सर्विलचे मम्मी. आपले खास नामकरण केलं यांचं दुकानवाले ताई. त्याच्यानंतर आपले आरूचे आजी, हे सुद्धा आपले आरूचे आजीच आहेत. त्याच्यानंतर बाकीची मंडळी, हे इकडं आबुलीची मम्मी, आरूचे फ्रेंडची मम्मीच आहे. हे पण ते ताईच आहेत. हे छोटं बाळ आपलं, याला पण रेनकोट घातलंय ना. चला 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 भैया, आबुले ये काय घातलं? आबू फुल जादू दिसते. चला. बापरे, किती दुःख आहे, किती दुःख आहे. पाहिलं का तिकडे काय झालं? अलाउड आहे का तिकडे? हो, अलाउड आहे. यांना विचारून बघ बरं, वरती जाता येतं का? ठीक आहे, बघू चला. किती दुःख आलंय. चला चलो चलो. हो, नक्की नक्की. एक हा, इकडे बघ, इकडे बघ, गाडी आली, गाडी आली. तिकडे तिकडे घेऊ आपण साईडला. अरे वा, अरे वा, आला. हा हा, चला. येते, आला आला, मस्त. चला इकडनं, चला इकडे जायचंय वरती वरती. बया, ते हांबा पाहिलं का? हे बरसात आगे है तूफान, ओ सावन राजा कहाँ से आए तुम,
चॅक धूम धूम चॅक धूम धूम चॅक धूम धूम चॅक धूम. छत्रीतलंच आहे, पावसातलंच येते. चला ओ चला, कुठे गेले बाकीचे? इथं नाही, बंद आहे तिकडचा सनसेट पॉइंट येतो. इथं बंद आहे, इकडं जायचं होतं आपल्याला, बंद आहे. ओ चला, कुठे चालले तुम्ही? आरू आधीच हात धरा. काय हो, ये बंद आहे ना, मग आता काय करायचं? कुठे जायचं? पाऊस बघून घ्या कसा असतो. काय बाई, छत्री बोलता. आता आलोय आम्ही दुसऱ्या पॉइंटवर. तिथून जेमतेम बायकांना काढलं, बायका निघतच नव्हत्या, अजिबात बाहेर निघत होत्या बायका. चला हळूहळू करा. अरे वा, चला चला. मम्मी कुठे वाव, किती मस्त पॉइंट आहे बघा, पण पूर्ण पाणी घेतलं नाही मम्मी. आणि पाय वरती घे, हा पाय वरती घे. थांबा थांबा, हळू नाही आले वाटतं मम्मी. बरं चल ना, गाडीमध्ये जाऊ. किती छान आहे बघा इथला व्ह्यू, एकदम भारी. आपला ग्रुप कुठे गेला? आपला ग्रुप नेहमी मागेच राहून जातो बाकीचा. चला, हे कशाचं आहे का? पाण्याचंच वाटतं काहीतरी. हात धरा बाळा. कुठे गेले बाकीचे? हे इथं बघा ना, डायरेक्ट किती fog आहे बघा ना, डायरेक्ट. सुंदर दिसतं व्हिडिओ पण. हो ना, किती भारी वाटतं, किती छान वाटतं बघा ना. तिकडं तर किती fog आहे. काय चाललं गच्ची मुली? नाही बाबू, त्याच्यावर नाही बच्चू, तू लहान आहे अजून, तू लहान आहेस ग, तू नाही बच्चू अजून त्याच्यावर. लहान आहे अजून तू. काय ते पाणी आहे त्याच्यावर बोटिंग करतात पाण्यात. ते बघ, ते बघ, ते अंकल करतायत तिथे. ते बघ, ते करतायत तिकडे. धुक्यात काहीच येणार नाही. हो ना, बघ ना किती धुकं आलं. धुकं आता बंद, आता जाईल ते परत. हो का? गेलं का मग काढ. बघा ना किती धुकं आलं, काहीच दिसत काही नाही. फोटो येणार नाही. हो, जाऊ जाऊ हे बघ, हे किती क्लिअर होत. आता आलो आम्ही बुट्टा खाण्यासाठी. बाकीच्या तिकडनं निघतच नाही ते सेल्फी पॉइंट मधून. इतकं सगळ्यांचं चाललंय सेल्फी. हो हो, मी तुम्हाला सेंड करते. हो, इकडे चल, इकडे बस. त्याच्यामुळे आम्ही दोघं आलो इकडे. आता बोटिंग करतो तिकडे बाकी ठिकाणी, आणि इथं मग आम्ही ना पहिले बुट्टा खाणार. थोडं भूक लागली आहे, आणि मग त्याच्यानंतर बघू, बाकी जर आल्या तर मग बोटिंगसाठी जाऊ. चला इकडे बस, चल तोपर्यंत आपण इकडे तुला बसू. चला. नाही, अरे देवा, कॅश पण गाडीत ठेवली, कॅश नाही आणली मी सोबत. चल. नाही ते, थांबा एक मिनिट, आले मी. बस याच्यावर, चल बस बाळा, बस, चल याच्यावर. थांबा एक मिनिट. बस हा, थांब, बस हा, इथंच बस हा. ओ भाभी, भाभी नाही, काय दीदी, भाभी का दीदी, रेंज नाही आती. काय करायचं? हा, कुठं बसलाय ना त्या खाण्यासाठी. किती मी आमचं जे नेटवर्क चालत नव्हतं, बाहेर तिकडे गेले लांब. फायनली झाला. शनिवार रविवार असंच प्रॉब्लेम असतो का? हो का? हो का? हो ना, असं नाही व्हायला पाहिजे उलट. रोपवे चालू नाही का? नाही ना, नाही, आम्ही गेलो होतो तिथून वरतीच जाऊ देत. हा ना, आपल्या उन्हाळ्यात वगैरे कसं असतं होता इकडे? म्हणजे आज पाऊस कंटिन्यू असतो का? नाही, पावसाळ्यातच असतो. उन्हाळ्यात नसेल ना एवढं काही, म्हणजे क्लिअर वातावरण असेल. हो ना. हा, मग तेच कसं आहे, लहान पोरांना घेऊन कसं थोडं हेच वाटतं नाही का, चिडचिड. कारण आरूच्या ह्याच्याने मी पूर्ण अनुभव घेते. थोडं त्याची ना चिडचिड सुरू झाली आता हळूहळू. हा, घेतो. कोण घाबरतो त्याच्यात बसल्यावर? तू घाबरतो? अरे बापले, हा आहे सापुताराचा लुक. पण खरं सांगू का, पावसाळ्यात ना मुलांना घेऊन येऊ नका. एकट्या येत असाल तर या, पण अजिबात पोरांना घेऊन येऊ नका. ना काही करता येतं ना काही ना काही. हे असं फक्त सोबत घेऊन फिरावं लागतं. थांबा 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 थांबा, जायचं. थांबा थांबा. काय हो, चल. काय घेताय? फोटो घेताय का? चला, आता मस्तपैकी सापुतारा वगैरे फिरून झालंय. आता आपलं कुठं जायचं? वणी जायचं. मध्ये कुठं थांबायचं आहे का आपल्याला? कुठं थांबायचं म्हणजे आपलं नाही काय स्वामीनारायण. म्हणजे आपण पहिले आता वणीला जाऊ, तिकडनं वेळ असला तर मग बाकी शिकू. खूप जास्त गर्दी वगैरे होती, आणि पाऊस तर आहे ना
सारखाच कंटिन्यू चालू आहे. थोडासा जातो परत येतो, थोडासा जातो परत येतो. आणि धुकं वगैरे तर तुम्ही पाहिलीच व्हिडिओमध्ये, खूप जास्त धुकं वगैरे आहे. आता निघालो रिटर्न. पूर्ण आज जे आहे आम्ही आनंद घेतोय. ऍक्च्युली ना इथे पुन्हा आम्हाला एक पॉइंट दिसलाय मस्त असं झरे वगैरे. ओ इकडनं कुठून चालली आहे ना रस्ताचे हळू बघा बर का. ऍक्च्युली एक पॉइंट भेटलाय, पूर्ण सुमसाम रस्ता आहे. थोडंच पुढे आलो याच्या कुठला सापुताऱ्याच्या थोडंच पुढे आलोय, एक पॉइंट दिसला तिथे आहे ना थोडं नदी वगैरे सारखे होते. तर आता तिथेच सगळ्याजणी आम्ही ना थोडंसं आनंद घ्यायला चाललोय. सेल्फी सेशन काय ते होईल, सेल्फी सेशन होईल थोडं. काय म्हणते माहिती असेल तर जा बर का, पाण्याचं एवढं हे नाही काही. हा हा घेऊ ना. हा ते बघा ते किती भारी. हो का, हो ना. हा का, चला. बापरे काय निसर्ग आहे खरंच, एक नंबर डायरेक्ट. हळूहळू या बर का. मस्त डायरेक्ट वातावरण एक नंबर झालेलं. वा 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 बांगर काका या लवकर. मस्त येते खरंच वातावरण तर बघा की इकडचं किती मस्त आहे. बऱ्याच पैकी ना चिडचिड म्हणजे असं फार चिडचिड झाली, त्याच्यामुळे मग त्याला म्हटलं बस बाबा मी आली थोडं फिर. बघा ना इकडे किती छान वाटतंय ना. हो हे बघ किती मस्त वाटतंय. फोटो सेशन झालं, चला आता उशीर झाला. कुठे गेली ती काका? मला म्हणतो तुम्ही इकडे बसा म्हणे आजीच्या चहावर. म्हटलं आजी कुठे बसायची? हो का, बरं. कोणत्या का दिलं म्हणे हे सकाळी मी दिलं आजी तिथं बसा कुणाचं आजीच्या जागेवर तुम्हाला. चला चला आता आजी कुठे बसेल? आजी मम्मी बसल आता पुढं. मग बस तुझी मम्मी बसल पुढं. मी सिंपल व्हिडिओ काढला. हा मग मस्त आले. हा कुणाची येते लागत का म्हणलं? हा लागेल थांब मी लावते जा. जोरात मस्त आहे जोरात. झोपेतनं उठा सगळे चला. गाव आ गया गाव, गाव आ गया गाव. हाँ चलो चलो. ओके ओके चलो. हमारे मैनेजर हाँ कर दी 2 बज गए तभी. हाँ हाँ हो हाँ चला ना चला ना चला चला. हमने ना आपके लिए ही है ना ये गाड़ी रुकवाई है. आपको भूख लगी थी ना, मैनेजर को आपको बहुत. चला बसल्या का सगळ्या? तुम्ही काय मागवले? शेवभा म्हणजे आपणच. काय क्या मंगाय भाभी? दाल दाल चावल आहे काय? तुम्ही टिफिन आणलाय वाटतं भेंडीची भाजी मस्त पैकी. तुम्ही काय मागवलंय? पनीर. मटर पनीर. मटर पनीर आहे का तुमचं? शेवभाजीच वाटतं आज ऑलमोस्ट सगळ्यांनी शेवभाजीच मागवली वाटतं. बसा चला. मी व्या होतं तोपर्यंत फ्रेश झाले थोडे, कारण लई अनकम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे पहिले फ्रेश झालं. इकडे चाललंय साहेबांचं. मला ना चपाती होती राव. हे काय घेतलं? हे ना मैद्याचं आहे. हात पुसले होते का त्याला? हात पुसले होते ना? ठीक आहे चला जेवून घ्या चला. चला एंटर झालंय मस्त पैकी सप्तशृंगी गडाकडे. काका याचं बटन दाबा ना चार्जिंगचं. अरे वा किती मस्त दिसतंय नाही सगळं. अजून पुढे ना ती वरती गाडी चालली तिकडे जायचंय. हो हो अरे बापरे एवढ्या वरती जायचं आपल्याला.
दरडी कोसळतात ना, हो हो त्याच्यामुळे लावलेले. असं आहे का? एकदा इथून पूर्ण मी जेव्हा कळवणलाच होती, हा हा इथून डायरेक्ट बस खाली गेली. हो लय लोक मेले. हे बाई, घाटामध्ये दरड कोसळ. बघा ना बाई, रस्ता कसा आहे direct. बापरे बापरे, काहीच नाही, पूर्ण अंधारलंय. हो ना, बघा ना डायरेक्ट पूर्ण अंधार. कसं वेदर झालंय रे, प्रकृती वगैरे. इथे रस्त्याचं काम चालू आहे वाटतं अजून. हो, ते काय आपल्यासारखंच होऊन राहिलं. आपल्यासारखं करून राहिले. हा. चला, आता पोहोचलो वणीला मस्तपैकी. आरूला थोडं पॅक केलं कारण थोडं गारवा आहे आणि पूर्ण धुकं आहे, पूर्ण धुकं आहे. काहीच नाही दिसत आहे. बघा मागे तुम्हाला दिसत आहे, काहीच दिसत नाही, पूर्ण धुकं आहे. आता बघू, लहान मुलं आहेत, लवकर घ्यायची. जवळजवळ किती आता 4 वाजले असतील मे बी. घड्याळ त्या साईडला आहे, आरूला घेतलं. 4 वाजले असतील तर रोपवेने जाणार आहोत आम्ही, कारण पायऱ्यांनी जर गेलो ना वेळ लागेल भरपूर आणि आम्हाला कसं मग पुढे अजून हे पण करायचं, त्याच्यामुळे लवकरात लवकर. बाकीचे आलं का? चला. त्याच्यामुळे आता रोपवेच्या इथं आम्ही आलोय, बाकीचे गेले तिकीट काढण्यासाठी. आणि हे बघा, तोपर्यंत इथे किती मस्त आहे. जे काही गडाचं त्यांनी दिलेलं आहे थोडक्यात, तसं काय आहे सगळं. हे इकडचं मला नाही माहिती बाकीचं, पण हे माहिती आहे गडाचं स्ट्रक्चर आहे सगळं. चला, आता बाकी जणी गेले तिकीट काढण्यासाठी आमचं, आणि आता आम्ही लाईनमध्ये लागलोय. आता रोपवेने चाललोय मस्तपैकी. चला, चल 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 पुढे चल. चला 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 चल ना. काय झालं, कुणाची वाट पाहते? सगळ्या वेटिंग मध्ये थांबले. चला, फायनली बसलो रोपवेमध्ये. खूप वेटिंग होतं नाही ऍक्च्युली. ते अगोदरचं लहान बाळ होतं ते आणि मी ना साईडला येऊन बसलो होते, एवढी गर्दी होती. फायनली बघा किती दुःख आहे अजून पण तसंच आहे. काहीच नाही दिसत आहे दुकानमुळे काहीच नाही दिसत आहे. तर चला, फायनली मंदिरात पोहोचलो आणि समोर जे आहे मंदिर, एवढी गर्दी होती मी सांगू शकत नाही तुम्हाला. म्हणजे एवढी जास्त गर्दी होती. एक तर आता पहिले ते श्रावणचा महिना चालू असल्यामुळे आणि रविवारसुद्धा होता, त्याच्यामुळे एवढी गर्दी होती ना की खूप जास्त. आता मस्तपैकी मंदिरात दर्शन झालं. हा, किती दुःख आलंय ना परत पुन्हा. एवढी गर्दी होती मंदिरात, भयंकर गर्दी डायरेक्ट. बापरे, खरंच लहान मुलांना अजिबात घेऊन येऊ नका, एवढी गर्दी डायरेक्ट खूप जास्त. किती आलंय डायरेक्ट, काहीच दिसत नाही पुढचं, काहीच नाही, अजिबात नाही दिसत. कुठे जीव आलाय माझा डायरेक्ट. इतकं म्हणजे क्लिअर झालंय आता, नाही तर वरती होतो ना आम्ही, इतकं भयंकर खूप जास्त. आता कुठं हो हो हो, आता कुठंतरी हे झालेलं आहे धुकं वगैरे, नाही तर पूर्ण धुकं होतं. हो हो हो. आता वाजलेले आहे जवळजवळ 10:30ला 5 कमी. जेवणासाठी थांबलो होतो, पण मग एवढा उशीर झालाय म्हणून जेवायला कुणाचीच इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे बाकी गेले आहेत. मी आरूसाठी घेतली चपाती घरी, म्हटलं चपाती दूध काला वगैरे खाईल, कारण इथे तो जास्त काही खात नाही आणि एवढं घेऊन म्हणजे त्याच्यासाठी किती काय एवढं घेणार वगैरे, त्याच्यामुळे मी काय घेतलं नाही. चपाती पॅक करून घेतली आणि आता जरा वेळ चाललाय बाकीच्यांचं. काय तुम्ही जेवायला का नाही उतरले? या बाईने नंतर फार आराम केला. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. आता एवढी काही कॅपॅसिटी नव्हती कारण झोप फार येत होती, त्याच्यामुळे मी म्हणजे पुढे व्हिडिओ काय कंटिन्यू केला नाही. पण आजची ट्रिप खरंच खूप छान झाली आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण असे छान छान व्हिडिओ चॅनलवर येत असतात. सो चला तर मग भेटूयात आपण आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.